नमस्कार. क्राफ्टर प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये राखी कशी बनवायची ते पाहणार आहोत. इथं पाहू शकता मी काही राख्या बनवलेल्या आहेत आणि त्यास मी तुम्हाला दाखवत आहे. आपण ह्याच्या आधी दोरी कशी बनवायची त्याचा शॉर्ट व्हिडिओ पाहिला होता. तर त्या दोरीपासूनच मी राख्या बनवलेल्या आहेत. तर बीड्स आणि हाफ बीड्स जे आहेत किंवा मोती आहेत त्यांचा उपयोग करून मी ह्या राख्या बनवलेल्या आहेत. तुम्ही पण अशाच पद्धतीनं राख्या बनवून वापरू शकता. इथं आहे ती अल्फाबेट बीड्सची राखी बनवलेली आहे आणि ही फक्त मोती वापरून राखी बनवलेली आहे. तर त्या राख्या कशा बनवायच्या त्या आपण पाहणार आहोत. इथं पाहू शकता मी असं सुंदर मोती वापरून बेस बनवून घेतलेला आहे आणि हा जो बेस आहे तुम्ही ज्या वॅक्स स्ट्रिप्स असतात त्या वापरू शकता किंवा बॅग्स भेटतात त्या पण वापरू शकता. मिरर घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर हे कुंदन आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारचे कुंदन वापरू शकता. तर माझ्याकडे जे मटेरियल अवेलेबल होतं त्याच्यापासून मी बनवत आहे. इव्हिलाई मी घेतलेला आहे बीड्स. इव्हिलाईचे दुसऱ्या पद्धतीचे मिरर्स पण दाखवत आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला बीड्स पण भेटतात मार्केटमध्ये. त्याचा पण वापर तुम्ही करू शकता. रायनस्टोनचे. त्याच्यानंतर गोल्डन बीड्स आहेत आणि हे अल्फाबेट बीड्स आहेत. त्याचा वापर करून आपण राखी बनवणार आहोत. एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे. तुम्ही हवं असेल तर उलनचा वापर पण करू शकता. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक कार्डबोर्ड घ्यायचा आहे आणि असं त्याला उलन गुंडाळून घ्यायची आहे आणि बरोबर सेंटर त्याचा घेऊन आपल्याला तिथं दुसरं एक उलन घेऊन गाठ मारून घ्यायची आहे. म्हणजे बरोबर दोन्ही सेंटरच्या मध्ये आलं पाहिजेत अशी उलन ठेवायची आणि अशा पद्धतीनं तिथं एक किंवा दोन गाठ मारून घ्यायची. व्यवस्थित असं उलन तुम्ही ओढून घ्या. त्याच्यानंतर तिथं गाठ मारून घ्या आणि बाकीचा जो धागा असेल तो व्यवस्थितपणे असा कापून असा गोल सर्कल आला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला ती लोकर आहे ती कापून घ्यायची आहे. एक्स्ट्रा जे काय उलन असेल ती असं कात्रीनं कापून व्यवस्थित असा गोल आकार त्याला आपल्याला द्यायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला गोल आकारमध्ये कापून घ्यायचा आहे. तर इथं धागा असेल तुमच्याकडं तर त्या धाग्याचा पण वापर करून सेम असंच फूल बनवू शकता किंवा लोकरचा वापर करून सुद्धा अशा पद्धतीनं तुम्ही फूल बनवून घेऊ शकता. आता इथं पाहू शकता जे एक्स्ट्रा धागा आहे तो मी परत कात्रीनं कापत आहे. तुम्ही कंगव्याचा वापर करून व्यवस्थितपणे किंवा ब्रशचा वापर करून असा धागा तो व्यवस्थितपणे सोडून घ्यायचा आहे जेणेकरून ते जाडी पण त्याची जास्त येईल. तर इथं मी दोन पद्धतीनं बनवलेलं आहे. एक लाल कलर आणि एक जे आहे ते पिंक कलरमध्ये. आणि अशा पद्धतीनं मी सेंटरला लावायला बेस बनवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी मी बीड्स आणि रायनस्टोनचा वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीनं त्याला ग्लू लावून आपल्याला लोकरला चिटकून घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ बनवताना मला माझ्या भावाची फार आठवण येत होती कारण तो आता या जगात नाही आहे. पण काय म्हणतात ना की देवाच्या मनात जे असतं ते आपण नाही थांबू शकत. तर तो जिथं कुठं असेल त्याच्या आत्म्याला देव शांती देवो आणि जन्मोजन्मी मला तोच भाव मिळो हीच देवाकडं प्रार्थना आहे. तर पाहू शकता की आपण अशा पद्धतीनं जर राखी बनवली ती भरपूर सुंदर दिसते. तर हा व्हिडिओ मी शॉर्ट टाकला होता की अशा पद्धतीनं आपण लोकरचं किंवा उलनचा धागा बनवू शकतो. याला ब्रेसलेटसारखं पण वापरू शकतो. सेम तीच प्रोसेस वापरून मी इथं आपल्याला जो धागा हवा आहे राखीसाठी तो बनवून घेत आहे.
तर बघू शकता की मी 3 प्रकारची इथं उलन घेतलेली आहे, ग्रीन, व्हाईट आणि लाईट पिंक कलरची. तर सेम तुम्ही अशाच पद्धतीनं ते धागा बनवून घ्यायचा आहे आणि सेम आपण फर्स्ट जी प्रोसेस केली होती, फर्स्ट राखी बनवते ना, सेम तशीच प्रोसेस आपल्याला सेकंड राखी बनवताना पण करायची आहे. तर व्यवस्थित सेंटर घ्यायचं आणि तिथं आपल्याला जो आपला बेस आहे किंवा तुम्ही इथं वॅक्स स्ट्रिप पण वापरू शकता आणि इथं तुम्ही जो ग्लू आहे तो फॅब्रिक ग्लू वापरू शकता किंवा अशा पद्धतीनं B7000 जो ग्लू असतो 6000 किंवा 7000 तो तुम्ही वापरू शकता. तर ही लाल कलरची राखी होती म्हणून मी तिथं रेड कलरचा बीड्स घातलेला आहे आणि जर उलनमधून मोती पास होत नसतील तर जी आपली नायलॉन थ्रेडची वायर असते ती अशी फोल्ड करून घ्यायची आणि अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बीड्स तुम्हाला जे हवे असतील ते घेऊन एक सुंदर अशी राखी तयार करून घ्यायची आहे आणि आपल्याला जितके हवे तेवढे बीड्स घालायचे. मी तिथं बघू शकता व्हाईट, रेड आणि गोल्डन बीड्सचा वापर केलेला आहे. हे 6 mm, 8 mm आणि जो आपला 1 mmचा किंवा 2 mmचा बीड्स असेल त्याचा वापर केलेला आहे. तर आपली राखी नंबर 3 जी आहे ह्याच्यासाठी पाहू शकता मी बेस घेतलेला आहे आणि स्पंज घेतलेला आहे. तर साड्यामध्ये पण भेटतो तो स्पंजचा पण वापर करू शकता आणि इथं पाहू शकता तुम्ही मी फॅब्रिक ग्लूचा वापर करत आहे. इथं बीट 7000 ग्लूचा वापर केला तरी चालतं आणि हाफ बीट घ्यायचा आहे आणि जे कुंदन होते ते लावून एक मी बेस तयार करून घेत आहे. अशाच पद्धतीनं तुम्हाला जे बीड्स हवे असतील ते लावून सुंदर असा बेस तयार करून घ्यायचा आहे. तर मी व्हाईट बीड त्याच्यानंतर जे कुंदन होते त्याचा एक सर्कल करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर राइनस्टोन चेन जे आहे त्याचा वापर करून परत एक सर्कल बनवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या प्रकारचे कुंदन घेऊन ते व्यवस्थितपणे एक सर्कल तयार करून घेत आहे. अशा पद्धतीनं हाताचा वापर करून पण तुम्ही ते बीड्स लावू शकता. जेव्हा तुम्ही फॅब्रिक ग्लूचा वापर करता तेव्हा त्याला ड्राय व्हायला थोडा टाईम लागतो म्हणून थोडं थांबायचं ग्लू लावल्यानंतर आणि त्याच्यानंतर व्यवस्थित त्याला चिटकू द्यायचं किंवा थोड्या वेळानंतर तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता. आणि उरलेला जे काही बेस आहे तो मी कात्रीनं कापलेला आहे. इथं पाहू शकता मी एम्ब्रॉयडरी थ्रेडचा वापर करत आहे. मी डबल धागा करून घेतलेला आहे. तुम्ही 3-4 लेयर पाहिजे तर घेऊ शकता आणि मी दोन्ही पण ग्लू ह्याच्यासाठी वापरत आहे कारण फॅब्रिक ग्लू जो आहे तो पाण्यात जरी भिजला तरी निघत नाही आणि दोन्ही ग्लू वापरल्यामुळे ते लवकर निघणार नाही आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित त्याला चिटकून घ्यायचं आहे. ही पण सिंपल आणि छान अशी राखी तयार झालेली आहे. जर धाग्यातून मोती पास होत नसेल तर हलकासा तिथं फॅब्रिक ग्लू लावून घ्यायचा आणि त्याला फिरवून घ्यायचं धाग्याला म्हणजे व्यवस्थित मोती पास होतील. तर ह्या राखीसाठी मी सगळ्यात पहिला गोल्डन बीडचा वापर केलेला आहे, त्याच्यानंतर व्हाईट बीडचा आणि जे स्टोनवाला बीड होता त्याचा पण मी ह्या राखीमध्ये वापर करत आहे. तर पाहू शकता एक गोल्डन बीड, नंतर व्हाईट बीड, स्टोन बीड आणि परत व्हाईट आणि गोल्डन बीड अशा पद्धतीनं सिक्वेन्स वाईज मी मोती घेऊन त्याच्यानंतर इथं व्यवस्थितपणे एक गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून ते मोती बाहेर येणार नाही. सेम दुसऱ्या बाजूला पण प्रोसेस रिपीट करायची आहे आणि तिथं पण आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. जेव्हा ग्लू ड्राय होईल त्याच्यानंतर ते निघणार नाही. तर अशा पद्धतीनं सुंदर अशी राखी आपली तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ती राखी ठेवू शकता. तर ह्यानंतरची जी आपली राखी आहे ती असणार आहे इव्हिल आय स्टोन किंवा इव्हिल आय जो मोती आहे त्याचा वापर करून. तर अशा पद्धतीचा माझ्याकडे एक बीड्स होता
तुमच्याकडं आधीच्या राख्या असतील तर त्याच्यामधले बीड्स पण तुम्ही वापरू शकता. आणि गोल्डन बीड्स मी आता घेतलेला आहे. सिंपल राखी आहे, इझी आहे. त्याच्यानंतर मी एक 8 mm किंवा 10 mmचा बीड घेतलेला आहे आणि रायनस्टोन बीड एक घेतलेला आहे. त्याच्यानंतर इव्हिलाय बीड आणि सेम त्या साईडला जशी आपण प्रोसेस केली होती मोत्यांची, सेम प्रोसेस आपल्याला ह्या साईडला करून घ्यायची आहे. आणि सेम आपल्याला प्रोसेस झाल्यानंतर दोन्ही साईडला गाठी मारून घ्यायची आहेत, जेणेकरून ते बीड्स बाहेर येणार नाहीत. एकदम सिंपल आणि फक्त 2 मिनटात तयार होणारी ही राखी आहे. तर ह्या भागामध्ये मी फक्त 5 प्रकारच्या राख्या कशा बनवायच्या त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला ह्याच्यामधली कोणती राखी सगळ्यात जास्त आवडली ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी इथं येलो कलरचा धागा घेतलेला आहे. ही पण राखी एकदम सिंपल आहे. मी 2 गोल्डन बीड्स, त्याच्यानंतर हा एक माझ्याकडं बीड्स आहे तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी 10 mmचा एक बीड घेतलेला आहे. सेम त्याच्यानंतर मी रायनस्टोनचा बीड्स, इव्हिलाय बीड्स आणि सेम त्या साईडला जी प्रोसेस केली होती तीच ह्या साईडला पण प्रोसेस केलेली आहे. पण पाहू शकता की तिथं जेव्हा आपण फर्स्ट टाईम घेतलं होतं तेव्हा मी तिथं पर्पल कलरचा बीड घेतला नव्हता, पण नंतर ती एकदम लहान वाटत होती राखी. त्याच्यासाठी नंतर मी एक पर्पल कलरचा बीड त्या राखीमध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यामुळे त्याची लेंथ पण वाढलेली आहे आणि दिसायला पण ती राखी सुंदर दिसत आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. तुम्हाला जी डिझाईन हवी असेल ती वापरून अशा सुंदर राख्या तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. याचा कॉस्ट पण कमी येईल आणि मी इतक्या राख्या बनवलेल्या आहेत. पाहू शकता. तुम्हाला याच्यामधली कोणती राखी आवडली ते मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.